राज्यमंत्री योगेश कदम हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत। सावंतवाडी मतदारसंघाचा आढावा घेण्यात आलाय। आगामी निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकणार, युती नाही झाली तर आम्ही एकटे लढू, असं वक्तव्य योगेश कदम यांनी केलं। माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जी मला जबाबदारी दिलेली आहे त्याच्यामध्ये महत्त्वाची खाती ही माझ्याकडे आहेत। ग्रामीण भागामधल्या सर्वसामान्यांशी निगडीत असलेले प्रश्न ह्या खात्यांच्या मार्फत आम्ही एका बैठकीतून सोडवू शकतो। आणि मग ठरवल्याप्रमाणे कोकणाचा दौरा हा सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून आम्ही चालू केलेला आहे। ह्यामध्ये ग्रामविकास असेल, महसूल खातं असेल, अन्न औषध प्रसारण आणि अन्न नागरी पुरवठा या चारही खात्यांचा आढावा मी स्वतः घेणार आहे। माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय ज्यावेळेस घेतला त्यावेळी आम्ही त्यांना साथ, शिवसेना बळकट करण्यासाठी आम्ही त्यांना साथ दिलेली आहे आणि त्यांना देखील अपेक्षित आहे की आमच्याकडनं ते काम व्हावं आणि ते करायचा आम्ही प्रयत्न करतोय। वरिष्ठ या बाबतीमध्ये निर्णय घेतील। शेवटी वरिष्ठांचा निर्णय हा सगळ्यांना मान्य करावा लागेल। जर का युतीमध्ये लढायचा निर्णय दिला गेला तर आम्ही युतीत लढू, समजा युती नाही झाली तर आम्ही एकटे लढू। महायुतीचा भगवा झेंडा नक्कीच फडकेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।